कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. तर मी, ज्ञानेश आणि आई आम्ही तिघंही चाललेलो आहोत गावामध्ये फेरफटका मारायला. आणि म्हणजे कुठलंही गाव असू दे, गावामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या असतात. तर आज आम्ही तुम्हाला हे पूर्ण गाव दाखवणार आहोत. आणि हां ऊन किती आहे? गावामध्ये आपण सरळ गावापट्टीत. हां. तर आईला टेन्शन आलं आहे एवढ्या उन्हामध्ये कुठे फिरायचं. तर आणि या गावामध्ये ना खूप सुंदर घरं आहेत, मोठीच्या मोठी घरं आहेत. पण घरं एकसारखी आहेत. त्यांची बांधण्याची जी पद्धत आहे ती एकसारखीच आहे. एवढी की फक्त कलर वेगवेगळे आहेत. आणि जो पुढचा आणि मागचा जो अंगण आणि काय बोलतात बाई पाठीमागचा बघा आवार बोलतात, आवार तो थोडा वेगळा असतो, पडव्या वेगळ्या असतात. बाकी सेम म्हणजे वठाण, 2 खोल्या असतात आणि स्वयंपाकघर असतो आणि वरती माळा असतो. खेड्यावर आपल्या असे बोलतात. हां, हे स्वयंपाकघर, वठाण, मागचं दार, पुढचं दार, त्यानंतर आवार, हे गावामध्ये असं बोलतात. तर आणि बाकी वरती माळा असतो. तर बाकी घराची जी रचना आहे ती एकसारखीच असते. फक्त थोडं कलर किंवा आपल्या ज्या खोल्या असतात त्या लहान मोठ्या बारीक असतात, पडव्या वगैरे त्या लहान मोठ्या बारीक असतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या गावामध्ये खूप सुंदर नदी आहे. नदीच्या त्या साईडला सुंदर असं मठ आहे, मंदिर आहे. मंदिराच्या पुढे गेलं की चिक्कूच्या आंब्याच्या बागा आहेत. तर आम्ही तेच बघायला चाललेलो आहोत. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते सगळं बघायला भेटणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तर कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ दोन याच्यामध्ये 2 व्हिडिओमध्ये मी डिवाईड करणार आहे. तर चला तर आपण व्हिडिओ बनवणार. हां 2 व्हिडिओ म्हणजे डिवाईड करणार, म्हणजे वेगवेगळे करणार. तर चला तर आपण बघूया. खूप मजा येणार आहे. आणि ना कुठलंही गाव असू दे यार, गाव सुंदर छान असतं. गावाला आंबे, चिकू, पेरू याची मजाच वेगळी असते. चला तर जाऊया आपण. आई चल, चला चला. काय ग, हे सगळं टाळा घेऊन चालेस की काय? बाहेरचं लोक नको. अच्छा, बाहेर चाललं ओके. चला, ज्ञानेश पण तयारीमध्ये, बॅगेमध्ये ना. हां, ज्ञानेश आम्ही चाललो आहे ना उन्हामध्ये म्हणून पाण्याच्या बॉटल आणि थोडंसं खाऊ घेतलं आहे. ज्ञानेश नको रे. हे कसलं झाड आहे आई? हे कसलं झाड आहे ग एवढं मोठं? ज्ञानेश हे बघा, हे जे झाड आहे सीताफळीचं झाड आहे. नको रे ज्ञानेश. तर आणि तुम्ही इथे बघू शकतात हे जे झाड, या झाडाला फुलं आलेली डबल टगर आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकतात, छान सुंदर हे आले फुलं आले, टगरीची फुलं आहे तिथे, डबल टगर बोलतात. आणि इथून पायवाट आहे. आणि तुम्हाला दिसतील की नाही इथे काही कौलारू घरं दिसतात, काही पत्र्यांचे घरं दिसतात. इथे हे पत्र्याचं घर आहे, हे म्हणजे वरती पत्रा टाकलेला आहे. काही कौलारू घरं आहेत त्या साईडला वगैरे. चला तर आपण जरा, आणि खूप ना थंड हवा सुटले, छान वाटतं. आणि तुम्ही बघू शकता आता हा जो घर आहे तुम्ही बघू शकतात, हा कौलारू घर म्हणजे कौलारू घर आहे. हे तुम्ही बघू शकतात. वरती ह्या ज्या खिडक्या दिसतात तुम्हाला, तर ह्या 4 खिडक्या आहेत. पण हा ना माळा आहे, वरचा माळा आहे, बाकी घर आहे. तुम्हाला दाखवते. आणि घर तो त्या साईडला ना मागचा म्हणजे आवार बोलतात त्याला, आणि हा वठाण आहे, पुढचं अंगण बोलतात. हा पण नाही शिते, हे पुढचं अंगण आहे. आणि प्रत्येक घरामध्ये तुम्हाला ना असं घराच्या पुढे तुम्हाला मोठंच्या मोठं असं अंगण दिसेल. आणि इकडे आई येते. आणि हा जो रस्ता चालला आहे ना, हा सरळ हा जो सरळ रस्ता चालला आहे. तर हां, इथून आपण जो बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपचा रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकतात हा गावाचा एंट्रन्स आहे, म्हणजे गावात आपण आतमध्ये एंट्री करतो. तर इकडून वाड्याला जायला रस्ता आहे. इथे
हा सापणे गाव आहे आणि इथे या साईडून एक गाव जातो, वेगळाच गाव आहे, मग त्या गावचं नाव नाही माहिती मला. इकडे एक वेगळा गाव आहे आणि ते सापणे गाव आहे. हे पप्पांचं म्हणजे पप्पा या गावी जन्माला आलेले आहेत. हे पप्पांचे जन्मगाव बोलू शकतो सापना, याला सापना बोलतात. इथून वाड्याला रस्ता जातो आणि तुम्ही बघू शकतात की इकडे ह्या साईडला एक रस्ता जातो, एक इकडे ह्या साईडला रस्ता जातो, एक इकडे ह्या साईडला रस्ता जातो आणि तिथेच आणि तुम्ही बघू शकता इथे 3 रस्ते जातात आणि 3 रस्त्यांच्या मधोमध ही समाधी आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की ना श्री सौका राजेंद्र कोंडून मडवी यांचे स्मारक मृत्यू गुरुवार दिनांक 1/10/98. तर हे 98ची गोष्ट आहे. तर ही ना म्हणजे आपण बोलतो ना की स्मरणार्थ आपण बांधतो, अशी समाधी बोलू शकतो यांची आपण. तर ते ना शिक्षक होते, तर मे बी त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून त्याने आत्महत्या वगैरे केली. तर त्यांच्या स्मरणार्थ इथे त्यांची ही समाधी बांधलेली आहे आणि तीसुद्धा 3 रस्त्यांच्या मधोमध आहे. एक इकडे रस्ता जातो, एक इकडे रस्ता जातो आणि इकडे रस्ता जातो. तर 3 रस्त्यांच्या मधोमध ही समाधी बांधलेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात की मधून रस्ता आहे आणि साईडून ही सगळी घरं आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात ही ना बारवाडी आहे, ही बारवाडी आहे, ही सुद्धा बारवाडीचं आहे. हे बघा प्राथमिक शाळा आहे, तर ही बारवाडी आहे. चल ज्ञानेश, आम्ही जेव्हा होतो ना छोटे, म्हणजे काहीतरी 3री-4थीला होतो तेव्हा पप्पा आम्हाला इथे घेऊन यायचे. आम्ही जेव्हा सुट्टीला यायचो ना इथे, तेव्हा आम्हाला पप्पा इथे घ्यायला म्हणजे इथे सोडायचे. आम्ही इथे खेळत पण होतो. इथे बारवाडी आहे आणि या बारवाडीला लागूनच हे मंदिर आहे. तर हे गावकीचं मंदिर आहे. गावामध्ये कुठलंही सण असू दे किंवा कुठलंही लग्न कार्य असू दे, तर आधी हे गावकीचं मंदिर आहे. आधी इथे नारळ फोडला जातो आणि मगच म्हणजे कुठल्याही कार्याला मदत केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. थांब ना, चप्पल काढ. तर हे मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकतात की इथे गावदेवी माता मंदिर आहे. हे गावकीचं मंदिर आहे. तर आधी इथे देवीची ओटी भरली जाते. देवीला म्हणजे ओटी भरली जाते. कुठलाही कार्यक्रमाच्या आधी देवीची ओटी भरली जाते आणि मगच पुढील कार्य केलं जातं. किंवा लग्न कार्य असेल तर पत्रिका ठेवून ओटी भरली जाते देवीची आणि मग पुढील कार्य केलं जातं. तुम्ही बघू शकतात की ना हे इथे साईडला म्हणे श्री हनुमंत आहेत, जे की त्यांची मूर्ती इथे आणून ठेवलेली आहे. का आणून ठेवले तेही मी तुम्हाला सांगेल. तर इथे असं छान असं गावकीचं मंदिर आहे. सही एकदम छान आहे. आणि आता कसं ना दुपारची वेळ आहे, पण सकाळी अर्ली मॉर्निंगना सगळेजण इथे या साईडला असे येऊन बसतात वगैरे. सही एकदम. तुम्ही तिकडे बघू शकतात तिथे बारवाडी आहे, त्याच लागून ही शाळा आहे. त्याच लाईनला थोडं पुढे आलं की मंदिर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सापणे, तावाडा, जिल्हा पालघर, हॅपी स्कूल बाय इनर व्हील्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट. तर इथे सुद्धा स्कूल आहे. तर इथे खालीसुद्धा आहे आणि वरतीसुद्धा आहे. तर हे ना ही जी शाळा आहे ना, म्हणजे अशी मोठीच्या मोठी शाळा नाही, जशी की मोठी शाळा असते. यांनी ना जिथे जिथे जागा भेटते तिथे छोटी छोटी म्हणजे अशी इमारत बांधून त्यांनी हे केलेली आहे. तर तिथे पहिले स्टार्टिंगला बारवाडी आहे तिथे, आणि तिथे 5वी-6वीचे वर्ग आहेत. आणि इथे माहिती नाही, मी इथे इथे पहिली, दुसरी, तिसरी असे 4 वर्ग असतील. चल ज्ञानेश. तर यांनी असे ना डिवाईड करून स्कूल बांधले. आता याच्या पुढे पण आहे, त्यांनी अजून असे छोटे छोटे ना म्हणजे असं जसं बंगलो टाईप असं त्यांनी शाळा बांधलेल्या आहेत. आणि मग त्यामध्ये ते डिवाईड बाय डिवाईड असे
शाळा आहेत त्यांच्या. म्हणजे इकडे मे बी असं वाटतं की 5वी 6वी 7वी असेल, तिकडे 8वी 9वी 10वी असं काय असेल. तर मी तुम्हाला पुढे सुद्धा शाळा आहे तुम्हाला दाखवते ती. तर तुम्ही इथे बघू शकतात की ना हे मंदिर बांधलेलं आहे. तर हे मंदिर बांधायला लावलेलं आहे. आपण तिथे जे गावदेवी मंदिर बघितलं त्या मंदिरामध्ये श्री हनुमंतांची मूर्ती होती. तर इथे आधी छोटंसं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये ते हनुमंतांची मूर्ती होती. तर ती मूर्ती उचलून आणि त्या मंदिरात ठेवले. तर इथे मंदिराचं बांधकाम चालू आहे. इथे जेव्हा मंदिराचं बांधकाम करतील ना तेव्हा ती मूर्ती इथे आणून ठेवतील. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ना की इथे ना पूर्ण इथे ना डिवाईड बाय डिवाईड अशा शाळा आहेत. तर तुम्हाला तिकडे अर्धी शाळा दिसली बालवाडी वगैरे, तर जी बाकीची शाळा आहे ती इथे आहे. तुम्ही बघू शकतात की जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सापणे. तर इथे वाटतं 1-2 वर्ग, एकच वर्ग आहे वाटतं. इथे एक वर्ग आहे, एक इथे वर्ग आहे आणि असे एक इथं वर्ग आहे. तर अशी ही शाळा आहे. चल ज्ञानेश. तर इथे हो बाळा. तर इथे त्यांनी अशा पद्धतीने पूर्ण म्हणजे जशी घरं असतात ना असे अगदी छोटी छोटी घरं बांधलेली आहेत आणि त्या घरांमध्ये असे वर्ग डिवाईड केलेत आणि त्यानुसार शाळा भरते इथे असं आहे. आणि नंतर मग मला असं वाटतं इथे ही 7वीपर्यंत शाळा असेल आणि 8वी 9वी 10वी त्यासाठी त्यांना तिकडे वाडा आहे. तर वाड्याला जावं लागतं. ज्ञानेश चल. कॉलेज म्हणजे 8वी 9वी 10वी आणि कॉलेज, बाकी जेही काय असेल इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे ते सगळे वाड्याला जावे लागतात. तिथेच आहे कारण तिथे मोठे हायस्कूल पण आहेत आणि कॉलेज पण आहेत. तर मुले इथे 7वीपर्यंत शिक्षण घेतात गावामध्ये आणि नंतर मग 8वी 9वी 10वी आणि कॉलेजसाठी ते वाड्याला जातात. तर आणि तुम्ही ते बघू शकतात ही कौलारू घरं आहेत. अशी पूर्ण अशी लाईनीशीर घरं आहेत. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला घरं आहेत वगैरे. आणि हा जो रस्ता जातो ना हा पूर्ण नदीकडे रस्ता नदीकडे रस्ता जातो. नाही चल. आणि मी तुम्हाला तिकडे जिथे बस थांबते ना तेही तुम्हाला दाखवेल, पण शेवटी दाखवेल. तिथं खूप छान मंदिर वगैरे. तर रे तर तुम्हाला दाखवते की तुम्ही हा घरसुद्धा बघू शकता. हा कलर घर आहे. पुढे खूप अंगण आहे आणि खूप सुंदर असं घर आहे. हे बघा. आणि घराच्या अवतीभोवती छान मस्त अशी फुलं आहेत. हे मोगरा आहे हा. तुम्ही बघू शकता की असं मध्ये रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला छान सुंदर असे घर आहे. सुंदर घरं. आणि हे सगळे आहेत ना लाईनीशीर घरं. तर सगळे ना चुलते वगैरे म्हणजे भाऊ राहतात. सही एकदम बघण्यासारखे घर. काय क्लासला गेली होतीस? बाजारात गेली होती? मग अच्छा अंगणवाडीत गेली. तुम्हाला सुट्टी नाही आहे? अच्छा हां ना. अच्छा ओके. तर तुम्ही बघू शकतात हे असं घर आहे. सही आहे. आपण इथे एंट्री करतोय. सगळी लाईनीशीर घर आहेत. आणि हे बघा आई तुम्ही इथे बघू शकता हे घर सुंदर इथे अधिष्ठान आहे. हा बंगला टाईप घर आहे. हे बघा पूर्ण बंगलो टाईप घर आहे. इथे सुद्धा बंगलो टाईप घर आहे. इथे काही ना डबल मजली घरं बांधलेत. सही आहेत. पण इथे घरं बांधण्याची जी रचना आहे ना एकदम सही आहे. हे बघा इथे ट्रॅक्टरसुद्धा आहे. हे ट्रॅक्टरचा शेतीसाठी लागतात. तुम्ही बघू शकता की हे जे प्रत्येक घर आहे ना या प्रत्येक घराच्या बाजूला ना मोठं अंगण आहे. मला दाखव. इथे सुद्धा मोठं अंगण आहे आणि इकडे सुद्धा एकदम सही आहे. आणि ना एकदम शांत वातावरण आणि एकदम मोकळी शुद्ध हवा आहे इथे. हे बघा सही आहे. आता आपण पुढे जाऊया, नदीकडे जाऊया. हा पूर्ण नदीकडे रस्ता जातो. तुम्ही इथे बघू शकता हे अशा फाटा हे करतात. डोक्यावरती फाटा घालतात. तिथे हे आजोबा फाटा तोडतायत.
इथे पण बाजूबाकी घर आहेत, छोटी छोटी घर आहेत असे आहेत. लोक कामावरून आली का. फाट्या आता कसं उन्हाळा आहे ना, तर उन्हाळ्यामध्ये फाट्या वगैरे तोडून ठेवतात. हे बघा इथे आता कसं ना पावसाळा पण आहे ना, हां, तर मग ते पावसाळ्यामध्ये अशा फाट्या स्टोअर करून ठेवतात. तुम्ही बघू शकता, सही आहे. बघ चालून आणतात. आणि तुम्ही बघू शकता ते याला बकऱ्या बोलतात. काय नाही करते बकरी. हॅलो हॅलो. काय बोलतात तिला. बकरी बकरी बोलतात. हात फिरवायचा. ये आपण हात फिरू. ये ये ये. घाबरते ती. चल. हा चल. काय रे पळाली ना. घाबरते ती. घाबरते काय ती घाबरते. इथे आजोबा पण फाटा तपतायत. हे बघा इथे अशा प्रकारे ना फाटा स्टोअर करून ठेवतात चूल पेटवण्यासाठी. आणि इथे ना गॅसचा वापर कमी करतात. शक्यतो चुलीवरतीच पाणी जेवण म्हणजे ना भाकरी भात आणि जेवण हे पाणी चुलीवरतीच तापवतात. तुम्ही ते बघू शकता सगळे नदीवरती कपडे वगैरे धुवायला जातात. आता हे कसं ना, हे पूर्ण तुम्हाला आता तिथं नदी पण दिसते त्या साईडला. विहीर आहे ना काही ते. विहीर आहे ना, तिथे तुम्ही पाणी भरायला जायचे का. या विहिरीच्या घराच्या पाठीमागे आहे ना इकडे विहिरी बरं काढले. हा ना, हे बघा इथे ही विहीर आहे. या गावामध्ये खूप साऱ्या विहिरी आहेत वगैरे. तर काही गोड्या पाण्याच्या आहेत, काही वापराच्या पाण्याच्या. गोड्या पाण्याच्या म्हणजे असं की तसेच पाण्याचे पण ते वापरले आता पाणी नळाला. हा ना, म्हणजे पाणी पिण्यासाठी वगैरे वापरतात. हा नाही, तेच आहे. आता सरळ जायचं का. सरळ जायचं नाही, सरळ जायचं का. पण आहे ना तेव्हा जायचं. मग असं जाऊन असं जायचं का ले हे होईल म्हणजे बाहेर. तर तुम्हाला आता हे पूर्ण तुम्हाला हे पूर्ण हे जे दिसतं शेत, तुम्हाला हे शेत पूर्ण रिकामं दिसेल वगैरे. आता पण कसं ना, मे महिन्याच्या एंडिंगला सगळेजण नांगर हे करते नाही, पूर्ण मोकळं करते जमीन. हां, जमीन पूर्ण भुसभुशीत करतात. आणि मग जूनमध्ये शेती सुरू होते. खूप जण तुम्ही बघू शकतात की ना, नदीवरून खूप कपडे वगैरे धुवायला जातात, आंघोळीला वगैरे सुद्धा जातात. इथं ना मोठा याचा झाड होता, तर इथं वाटतं तो तोडला का असा रस्ता होता तो इकडे यायला. आता मुंबईमध्ये मुंबईवाल्यांनी जागा घेतल्या. तर तुम्ही इथे बघू शकतात रस्त्याच्याच कडेला हा ना मोवाचं झाड आहे. याला मोह जोडे असं बोलतात. तर ना बाजारामध्ये तुम्ही ना वरती बघू शकता, वरती छोटे छोटे ना हे आलेत, फुलं आलेत, तर त्याची भाजी करतात नाही. ते बाजारामध्ये शेलटू विकायला येते, याची भाजी पण करतात, पिकले ना खायला पण छान. शेलूट काय बोल. असे गोल फळं येतात त्याला. अच्छा, शेलूट गोल. अच्छा, ते अशी चिकट चिकट असतात ती. अच्छा, ते विकायला येतं बघ हिरवे. हा ना, शेकोळ. हा, याला शेलूट बोलतात का. याला आपल्याकडे याला शेलूट बोलतात. आणि हे मोह जोडे म्हणजे ना मोवाचं झाड. तर त्याचे असे एवढे असे येतात, ते कापायचे आणि कांदा लसणावरती करायचे. तर इथे ना लोक खूप जण आहे ना अशा म्हणजे रानातल्या भाज्या खातात. असं मला गेट करून घ्यायचं, तर पप्पाने कसा गेट केला आहे. हा, असं म्हणजे हवा खेळती राहते ना. नाही आणि समजतंय ना. हो, आता उन्हाचे दिवस पण ना. आता मे महिना, त्यांना हा एप्रिल आणि मे महिना खूप जण आता फाट्याच आणतील. फाट्या आणून स्टोअर करून ठेवते. आणि ते ना असं दूरवर जंगलात जातात, फाट्या तोडतात. बघा इथे पण चिंचेचं मोठं झाड असे उतरून. अच्छा, हा चिंचेचं झाड आहे काय. तुम्ही बघू शकतात की ना, हा मोठं झाड चिंचेचं झाड आहे. पण ना चिंच नाही दिसत नाही, गेल्या निघून. कधी येते मग चिंचाई आता, कधी येते चिंच मग. अच्छा, थंडीमध्ये ना. सही ना, म्हणजे एकदम एकदम तुम्ही बघू शकतात इथे अशा फांद्या अशा हाताला म्हणजे ना असं बघू शकतात, हातालाच आपण असं हे करू शकतो. अगदी सही एकदम, म्हणजे थंडीमध्ये ना. ही थंडीच्या महिन्यात दिवाळीपर्यंत तरी काढून घेतात ना. तर मी तुम्हाला
तुम्हाला हे दाखवलेलं पळसाचं पान बोलतात. हे जे पळसाचं पान आहे ना, आता जे बोलतात ना रानमेवा, रानमेवा बोलतात, रानमेवा. हां, हे बघा, हे पळसाचं पान आहे. तर ना याची अशी डोहो बनवतात आणि त्याच्यामध्ये करवंद, चल तिकडे ज्ञानेश, करवंद, त्यानंतर करवंद, अजून काय काय असं काय करवंद असतात, आंबे तर काय मोठे होतात, पण ना त्या पळसाच्या पानामध्ये करवंदाचं असं डोह बनवून करवंद ठेवतात. जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्ही खूप आजीबरोबर असं गावामध्ये फिरायचो आणि करवंद खातो. आई, करवंद आता येतात का गाई? म्हणजे मेमध्ये नाही, मेमध्ये खायला पाहिजे आले ते. तर आता ना या गावामध्ये आधी पाण्याची सोय नव्हती, पण आता पाण्याची सोय आली. म्हणजे ना आधी नदीवरती किंवा विहिरीवरती जावं लागायचं. तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रत्येक घरामध्ये असे नळ आले, म्हणजे घरातल्या घरात पाणी भरू शकतात, कपडे वगैरे धुवू शकतात. ते फाटा घेऊन चाललेत. आणि तुम्ही ते बघू शकता की इथे हा सगळा भाग जाळलेला आहे. जेव्हा ना जास्त अशी गचाड वगैरे असेल ना, तर गावातील लोक लिटरली हे सगळं पेटवून देतात. रस्त्यावर आहे ना ती करवंद. हां, आणि हां हे बघा आहे का, तर हे मी पुढे पण असेल ना. तर ना असा हा जो रोड आहे ना, या रोडच्या ना असा कडाकडाला तुम्हाला करवंदाची झाडं दिसते. तर मी तुम्हाला दाखवते की हे बघा, हे करवंदाचं झाड आहे. हे बघा, काटेरी आहे, पण हे करवंदाचं झाड आहे. याला अजून करवंद दिसत नाही आहे. तर म्हणजे रानामध्ये करवंदाच्या करवंद आलेली असतील, ह्यावेळेस फक्त कच्ची असतात. तर तिथे पण करवंदाचं झाड आहे. कुठलं बांबूचं झाड? हे हां हे दिसतं तुम्हाला. हे बघा, हे ना बांबू आम्ही घराला. हां, हे बांबूचं झाड आहे. आणि या बांबूचे झाड, हे जे बांबूचं म्हणजे मोठं झालं ना हे बांबूचं झाड, की याचे जे बांबू असतात ना, त्याच्या घरासाठी वापरतात, घर बांधण्यासाठी. आणि ही जी मोठी दिसतं ही गचाड वगैरे लोक जाळून टाकतात. कारण कसं माहिती आहे का, हे गचाडीमध्ये ना खूप साप वगैरे असतात. ते साप वगैरे मरून वगैरे जातात, म्हणून ते जाळून टाकतात. अशी गचाड नाही ठेवत. आईला ऊन लागतं, आईने डोक्यावरती पदर घेतलाय. हवा पण सुटले, मला त्रास होतो ते. आईला उन्हाळे ना, आई उन्हाळे लागतात. ते बघा, इथे पण बांबूचं झाड आहे. मोठा बांबू असे हे होतात. आणि हा जो बांबू असतो ना, हा असा कडक असतो, कडक असं काय ज्यामध्ये का. मावशी कपडे धुवायला चालल्या ना, कपडे धुवायला ज्ञानेश, कसं वाटतं रे गावामध्ये फेरफटका मारताना? छान वाटतं का? जातो घरी. हे बघा, दगडी मारायची कामं करतो. तर आपण फायनली नदीजवळ आलेलो आहोत. आणि तुम्हाला ना ती नदी तिथे तुम्हाला दिसत असेल, नदीच्या त्या साईडला मंदिर आहे, एकदम सही आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की इथे ना खूप सारी ना पळसाची, मी तुम्हाला मगाशी ती पळसाची पानं दाखवले, इथेही मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला सांगेल की ना आता कसं माहिती आहे, लग्न कार्य असेल ना गावामध्ये, तर फायबरच्या म्हणजे यूज म्हणजे वापरून फेकून देतो आपण त्या फायबरच्या प्लेट किंवा प्लॅस्टिकच्या प्लेट येतात. पण आधी कसं होतं माहिती आहे का, ही जी पळसाची पानं आहेत ना, तर याच्यापासून ना ही पानं तोडायचे आणि काठीने जॉईन करायचे आणि यापासून ना प्लेट्स तयार करायचे. आणि ही पानं एकामेकांना जॉईन करून ती एकावरती एक ठेवून आणि मग ती उन्हामध्ये सुकवायची पानं अशी. तर म्हणजे मोठं लग्न कार्य असेल, तर लग्न कार्यात माणसांना जेवायला जे काही प्लेट्स लागायच्या, तर ह्या पळसाच्या पानापासून त्या प्लेट्स तयार करायच्या. तर तुम्ही बघू शकता, हा सगळा नदीचा सगळा असं एकदम छान असा हा नजारा आहे. आणि ही पूर्ण अशी उतरण आहे. आणि तुम्हाला सांगू, पावसाळ्यामध्ये तर अप्रतिमच. हे याचं ना करवंदाचं झाड आहे ना आई? हे करवंदाचं झाड आहे, पण नाही आलेलं काय, ते रस्त्यावरच आहे ना, म्हणून नसेल आपलं. नाही काढून खातात ना बकऱ्या घेऊन. त्यातलं बकऱ्यांना काय करवंदाचं झाड आहे, बकऱ्यांना खाना खुरा, हे पानं आहेत ते बकऱ्यांसाठी. हिरवी पानं बकऱ्या खातात, गाई. म्हणून
हे बघा खूप जण ना इथे कपडे सुद्धा धुतायत वगैरे. सही एकदम यार. पावसाळ्यामध्ये ना ही नदी एवढी फुल वाहते ना, बापरे बाप. पूर्ण हे जे शेती आतमध्ये पाणी येतं पूर्ण. आणि तिकडे त्या साईडला मंदिर आहे. हे त्या साईडला मंदिर आहे, मध्ये नदी आहे. मी पण तुला बोलत होती बाई आपण कपडे धुवायला येऊ. ते बाई या खडकांवरती पाणी अडवलंय सगळं. इथे या खडकांवरती वगैरे पाणी हे सगळे कपडे वगैरे धुतात. वाव, सही एकदम छान एकदम. तुम्ही बघू शकतात ही नदी आहे. आणि ही जी नदी आहे ना, ही जी नदी आहे ना ही पूर्ण 1 ते 2 गावांना मिळून आहे. म्हणजे गातेस नाही, 2 ते 3 गावांमधून ही नदी वाहते. वाव, सही आहे. ज्ञानेश खूप उत्सुक आहे त्या नदीत जायचं आहे म्हणून. आता आम्ही त्या मठामध्ये येतो त्या साईडला आणि मग येताना मग आम्ही हे करू. इथे बघू शकता. ही कसली झाड आहेत ही? ही बाजूला एवढी ही इकडे या साईडला तुम्ही बघू शकता. इथे मोठीच्या मोठी झाड आहेत आणि खूप जण मालकी आहे, ऐनाची आहेत, सागाची आहेत ती झाडं. म्हणजे सागाची हा ना, सागाची आहेत, ऐनाची आहेत. म्हणजे बोलतात ना सागाचं लाकूड, ऐनाचं लाकूड, मालकी बोलतात. मालकी. तर घरं बांधण्यासाठी जे वासे लागतात ना, वासे ते ह्या झाडांपासूनच तयार करतात. हां, फर्निचर वगैरे तर ह्या झाडांपासूनच तयार करतात. तर इथे ऐनाची आहेत, सागाची झाडं आहेत. ते आईला सगळं माहिती आहे. ही वसंगवट आहे आणि ही सगळ्या नदीचा नजारा आहे. तर आधी आम्ही त्या साईडला जाणार आणि मग येताना मग नदीमध्ये ज्ञानेश आंघोळ करणार. तर आता आम्ही ही नदी आहे. आता नदी पार करून त्या साईडला जायचं आहे. पात्र हां, आता कसं आहे ना, उन्हाळा आहे. त्या उन्हाळ्यामध्ये काय माहिती आहे का, पाणी आटलेलं आहे. पावसाळ्यामध्ये नदी पूर्ण हे दिसतं ना, इथपर्यंत पूर्ण नदी वाहते. बापरे, अशी ओसाडून वाहत असते नदी. आता आपलं ही नदी हे करून जायचं आहे, त्या साईडला पार करून जायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. बंधाऱ्यावरून जायच्यापेक्षा ना तुला दाखवते. हे बघा, हे दिसतं इथून. तर आम्ही असं विचार करू, इथून जायचा विचार करतो. नाही, इथनं तुम्ही इथे बघू शकता की इथे कसे खडक इथपर्यंत पाणी येतं, वरपर्यंत पाणी येतं. हां, तर हा सही आहे ना एकदम यार. मस्त. म्हणजे आपण फोटो वगैरे मस्त काढू शकतो इथे. सही आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आम्ही तेव्हा इथून आम्ही उड्या मारायचो. नाही, छोटे फोटो आहेत ना तुमचे. हां ना, हे जो मधला रस्ता आहे ना, मधला बंधारा बोलतात, इथून आम्ही नदीमध्ये उड्या मारत होतो. सही आहेत लहान असताना. बापरे, उतरले पण खाली. उतरले जागा कुठे आहे ना, रेतीवर उड्या मारल्या त्याने.
चला आईला इथे ज्ञानेश चढतो मला. आईला खूप डेंजर वाटतं चढायला. आई चढते बघ कशी. नाही, मला भीतीच वाटते. ज्ञानेश आजीला हात दे, नाही तर ज्ञानेश खाली यायचा. नको. नको तर मी तुला देते. ये ये चढली सर्दी. हां आजीला दे हात. दिला ज्ञानेशने हात. तर तुम्ही बघू शकता की हा जो बंधारा आहे, हा बंधारा इथून पार करून आलं ना की इथे थोडंसं हे इथे हा खडक आहे. या खडकाला चढून चढून वरती जायचं, म्हणजे ही आपण नदी पार केली असं आहे. बापरे डेंजर काम आहे इथे चढणं म्हणजे. तर आम्ही याच्यावरून चढले होत्या खडकावरून. तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे हा बंधारा आहे नदी पार करण्यासाठी. ती शंकराची पिंडी होती का तिथे? हा ना तिथे ना मध्ये ते काय बांधलंय तिथे पिंडीच आहे ती. आतमध्ये असेल ती काय माहिती. ते तुम्हाला गोल गोल दिसत तिथे. हा, ते हां माहिती हां हां. तर इथे आई बोलते की महाशिवरात्री जत्रा पण इथे भरते. आणि तुम्हाला दाखवते की ते दिसतं ना गोल, तिथे त्याला सीडीसुद्धा आहे. तर तिथे महाशिव म्हणजे तिथे पिंड होती. म्हणजे जे आपले शिवशंकर आहे त्यांची इथे पिंडी होती, जो मध्यभागी आहे पाण्याच्या. हे बघा इथे मध्यभागी. जनाबाईच्या गौऱ्या. हे बघ. कुठे? हां. आणि तुम्हाला हा पूर्ण खडक आहे. आणि जेव्हा आहे ना पावसाळ्यामध्ये पूर्ण नदी भरते ना, पूर्ण याच्यावरती ज्या पायऱ्या आहेत ना, पायऱ्यांपर्यंत पाणी वगैरे येतं. आणि काय बोलते आई, गौऱ्या काय या? शेण गौऱ्या. हां हां. वरती गोटा आहे का आई? गायगोटा सगळं आहे ना वरती. हां ना. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे किती साऱ्या गौऱ्या आहेत. मी तुम्हाला दाखवते, इथूनच दाखवते गौऱ्या. त्या बघा किती साऱ्या गौऱ्या आहेत. फक्त गौऱ्या हातात घेऊन दाखवते. थोड्या ना हे आहेत बघा गौऱ्या. बघा उलट्या करून ठेवल्यात. याच्या गौऱ्या आहेत आई कशासाठी का? ही धूप करण्यासाठी ना. धूप ह्याच्यात उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये. अरे अशा या पायऱ्या आहेत वगैरे. चुली पेटवायला मंदिर आहे ना इथे. कुत्री बघ कशी उतरायला लागली. ती कुत्री बघ ना, त्याने किती धरल्या. ते आणि शिरत बघ ना. तर तिकडे बघू शकता कुत्री. तिथे वाटतं पंडित येते. हे तिकडे जाऊ नको. पंडित ते वाटत. आणि खूप सारी छोटी छोटी ना आपले डॉगची म्हणजे कुत्र्यांची छोटी छोटी पिल्लं आहेत. ते नको रे बाळा, त्या कुत्र्यांना आंघोळीला चालवलं. पायऱ्यांमधून चढू ना. हे बघा इथे प्रशस्त मोठी जागा आहे. प्रशस्त मोठी जागा आहे. हे कुत्र्यांना आंघोळीला चालवलं तिथे, छोट्या पिल्लांना. तिकडं गौऱ्या सुकट टाकल्यात. ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता की लांबून ही नदीचा नजारा कसा वाटतो. एकदम सही वाटतं नजारा. सही वाटतं नजारा एकदम. ज्ञानेश किती घाबरत आला. काका बोलतात पाहिजे का? घाबरतो तो. आंघोळीला चालले आंघोळीला. हा. ओ माय गॉड, तो किती घाबरतो बघ ज्ञानेश. हा नदीचा नजारा अशा पद्धतीने दिसतो. बघायला सही छान वाटतं एकदम. तिथे ती मध्यभागी पिंड होती, ती दिसत नाही. मे बी मला असं वाटतं की आतमध्ये गाभारा असेल, तर गाभाऱ्यामध्ये ते पिंड असेल. इथे खूप जण इथे कपडे धुवून लगेच वाळत टाकतात. आणि हे खडक खूप गरम असतात ना, त्या खडकांवरती लगेच कपडे सुकतात. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा मंदिराचा हा पूर्ण मठ आहे. आणि हा मठाचा पूर्ण पाठीमागचा भाग आहे. आणि महाशिवरात्री असते ना, तेव्हा इथे जत्रा असते महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि हे आपलं शिवशंकरांचं मंदिर आहे. असं हे मंदिर खूप सही, एकदम छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि तुम्ही विचार करा, हा नजारा किती सुंदर वाटतो यार. मला तर सही आवडलं यार. पाण्यात तुम्हाला माहिती आहे
हा जो नदीचा हा जो नदीचा हे ना, मी जेव्हा नववीला होती ना तेव्हा मी आली होती आणि त्यानंतर मी इथं आलीच नाही. म्हणजे 9वी नंतर मग 10वी 11वी 12वी नंतर इथं येणंच नाही झालं. आई पप्पा यायचे फक्त इथे. तर आम्ही लहान असताना इथे आम्ही खूप सारी एन्जॉयमेंट केलेली. ऐकताना बघू आपण एकदम यार. आणि जवळजवळ मी 15-16 वर्षानंतर या नदीवरती आलेली आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण इथपर्यंत ह्या ज्या पाऱ्या दिसतात इथपर्यंत पाणी येतं. पूर्ण एवढं नदीचं पात्र भरलेलं असतं आणि आपण तिथून आलो. तो जो रस्ता आहे तिथून आपण आलो. सही आहे. आणि आईला खूप गरम होतंय. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओ बघायला भेटणार आहे. आता आम्ही इथे मठाजवळ आलेलो आहोत. तर तुम्हाला हा मठ म्हणजे इथे मंदिर पण आहे, मठ पण आहे आणि ही जी बाग आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण मठ आणि बाग बघायला भेटेल.